Good morning, friends. In this lectures, we are going to learn the remaining part of the lessons, Miss Addis. There has been a row, he said, down by the cinder woods. की सिंडरवूड या ठिकाणी त्यांच्यामध्ये झटापट झाली. देर वॉज अ चॅप देअर स्नेअरिंग हॅबिट्स. की सश्याची शिकार करण्यासाठी एक गृहस्थ आला होता किंवा एक माणूस आला होता. अँड टॉम वॉज वॉकिंग विथ द बोअरमॅन्स अँड मी अँड द ओल्ड क्रॉच. की हे चौघंजण चालत होते. वी हर्ड अ नॉईज. आम्ही आवाज ऐकला. अँड देअर इट वॉज टू डार्क टू सी हू इट वॉज. की एवढा अंधार असल्यामुळे कोण आहे ते आम्ही पाहू शकलो नाही. अँड डायरेक्टली ही सॉ अस. त्याने आम्हाला पाहिलं. ही मेड ऑफ. आणि तो निघून गेला. बट वी हॅड स्किअर्ड हिम. आणि आम्ही त्याला एवढं घाबरवलं की ही लेट फ्लाय विथ हिज गन. त्यामुळे त्याने बंदुकीतून गोळी झाडली. टॉम सेड मिस ॲडिस. द कीपर हॅड फॉरगॉटन हिज गार्ड. द कीपर विसरले. बिफोर ही कुड प्रिव्हेंट हर. का ती मिस ॲडिसला प्रिव्हेंट करण्यापासून शी हॅड फ्लंग ओपन द डोअर. आणि ती दरवाजातून बाहेर गेली. द मेन आउटसाईड हॅड इव्हिडंटली बीन वेटिंग फॉर द सिग्नल. आणि बाहेरची माणसं सिग्नलचा वाट स्पष्टपणे पाहत होती. अँड दे केम इन कॅरिंग समथिंग. आणि अशा प्रकारे त्यांनी घरामध्ये काहीतरी आणलं. विच दे पुट डाऊन इन द मिडल ऑफ द किचन फ्लोअर. आणि किचनच्या मध्ये त्यांनी ती इन द मिडल ऑफ द किचन फ्लोअर ती गोष्ट ठेवली. आणि मिस ॲडिसने डोळ्यातून कोणतेही अश्रू न विचारता प्रश्न विचारला. इज टॉम डेड. की टॉमचा मृत्यू झाला का. द मेन नॉडेड. त्या माणसांनी मान डोलावली. दे कुड नॉट फाइंड अ ड्राय व्हाईस लाईक हर्स. आणि यापूर्वी तिचा असा आवाज कधीच ऐकला नव्हता. इन द शेड. की शेडमध्ये पीटर क्रॉच हॅड सीज टू स्वीट अँड ट्रिम्बल. की पीटर क्रॉचला घाम येण्याचं आणि थरथर कापण्याचा तो थांबला. स्ट्रेंथ हॅड कम विथ डिस्पियर. की निराशेने त्याची सगळी हिंमत खचून गेली. फॉर ही न्यू. आणि त्यालाही माहिती होतं ही मस्ट डिस्पियर नाऊ. खूप निराश झाला. बिसाइड्स ही नो लॉंगर वॉन्टेड टू एस्केप फ्रॉम हिज थिंग दॅट ही हॅड डन. आणि जी गोष्ट केलेली आहे त्या गोष्टीपासून आता दूर जाऊ शकत नाही असं वाटलं. ओ टॉम अँड आय वॉज थिंकिंग इट वॉज वन ऑफ द कीपर्स. आणि टॉम आणि आय was thinking it was one of the keepers. Oh Tom, it was you that got it from me. I don't want to live. आणि माझ्याकडून तुला मारण्यात आलं. आता मला जिवंत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. अँड इट लाईफ वॉज स्वीट. देर वॉज अ वुमन ॲट टिशर्स. अ वुमन ॲज फेथफुल टू हिम ॲज टॉम. की टिशर्सपाशी असणारी एक महिला की टॉमप्रमाणेच प्रामाणिक. who would go with him to the world's end even now, but he must not think of her. He had no right. की त्याला कोणताही अधिकार नाही. He must pay with his life for what he had done. आणि जे काही काम केलेलं आहे त्याच्या बदल्यामध्ये जीवन देणं एवढाच त्याचा अधिकार आहे असं त्याला वाटलं. मिस ॲडिस वॉज सिटिंग इन द ओल्ड बास्केट आर्म चेअर. मिस ॲडिस ओल्ड बास्केट चेअर ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी बसली. वन ऑफ देम हॅड हेल्प हर इन टू इट. आणि त्यातल्या एकाने तिला बसण्यासाठी मदत केली. वी शॅल गो अराउंड टू आयर्न लॉज कॉटेज. की आम्ही आयर्न लॉज कॉटेजच्या ठिकाणी जातो. आस्क मिस केन्स टू कम डाऊन टू यू. आणि मिस केन्सला या ठिकाणी येण्याचं सांगतो. दर इज अ टेरिबल थिंग टू हॅव कम टू यू. आणि खूप भयंकर गोष्ट घडली. ॲज फॉर द मॅन वी डीड इट वी हॅव अ मिडलिंग गुड गेस हू इज. आणि आम्हाला चांगला तर्क आहे की तो माणूस कोण आहे की त्याने हे कृत्य केलेलं आहे. ही शॅल हँग. त्याला याबद्दल फाशीची शिक्षा दिली जाईल. वी डिड नॉट सी हिज फेस. की आम्ही त्याचा चेहरा पाहिला नाही. बट वी हॅव गॉट हिज गन. परंतु त्याची बंदूक आम्हाला मिळालेली आहे. ही थ्रीव इट इन टू अ बुश. की आम्ही त्याने ती बंदूक बुशमध्ये किंवा झुडपामध्ये फेकली. वेन ही बोल्टेड. पळताना. अँड आय स्वेअर दॅट. आणि आम्ही अशी स्वेअर करतो की द गन्स बिलॉंग टू पीटर क्रॉच. की आमच्यामध्ये ती बंदूक पीटर क्रॉचचीच असावी. हू हॅड बीन अप टू नो
गुड की तो तेव्हापासून चांगला नव्हता. द डे ही वॉज सॅक फॉर स्टीलिंग कॉर्न. मक्याची कणसं चोरताना त्याला डिसमिस केल्यापासून त्याचं वर्तन चांगलं नव्हतं. बट ही कुड नॉट हॅव नोन इट वॉज अ टॉम. परंतु त्याला माहिती नाही की गोळी झाडली आणि गोळी ज्याला लागली तो टॉमच असावा. वेन ही डीड इट, जेव्हा हे काम त्याने केलं. ही अँड टॉम ऑलवेज बिंग अ बेटर फ्रेंड्स दॅन ही डिझर्व. आणि ते दोघेही चांगले मित्र होते हे आम्हालाही माहिती. पीटर क्रॉच वॉज स्टँडिंग अपराईट नाऊ. तर पीटर क्रॉच हा त्या ठिकाणी उभाच राहिला. लुकिंग थ्रू द क्रॅक ऑफ द डोअर, की दरवाजाच्या फटीतून तो पाहताना. ही सॉ मिस ॲडिस स्ट्रगल टू हर फीट. मिस ॲडिस चालताना अडखळत चालते बाय द टेबलपाशी. लुकिंग डाऊन ऑन द डेड मॅन्स फेस, आणि मृत व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहून. ही सॉ हर, की त्याने तिला पाहिलं. पुट हर हँड इन टू हर ॲप्रन पॉकेट, की ॲप्रनच्या पॉकेटमध्ये हात घालताना पाहिलं. वेअर शी हॅड थ्रस्ट द की ऑफ द शेड, आणि त्याच ठिकाणी तिने शेडची चावी ठेवलेली होती. द बोअरमॅन्स हॅड गॉन आफ्टर क्रॉच, आणि बोअरमॅन्स हा क्रॉच पाहण्यासाठी गेलेला असेल, सेड विडलर असं म्हटला. नर्वसली ब्रेकिंग द सायलेन्स, आणि ती शांता भंग गेली. दे हॅड थॉट, आणि त्यांनाही असं वाटलं. ही हॅड ब्रोकन थ्रू द वूड आयर्न लॉच वे. देर इज नो चान्स ऑफ हिज हॅविंग बीन हिअर. यू हॅव नॉट सीन हिम टू नाईट मॅडम, की तिने म्हटलं की आज मी त्या व्यक्तीला पाहिलेलं नाही. तो आयर्न लॉजच्या दिशेने गेलेला असेल कदाचित. देर वॉज अ पॉज, असं बोलताना ती मध्येच थांबली. नो सेड मिस ॲडिस. मिस ॲडिसने याचं उत्तर नकारार्थ दिलं. आय हॅव नॉट सीन हिम, की मी त्याला पाहिलेलं नाही. नॉट सिन्स ट्यूजडे, मंगळवारपासून तो दिसलाच नाही. शी टूक हर हँड आउट ऑफ हर ॲप्रन्स पॉकेट, आणि ॲप्रनच्या पॉकेटमधून हात बाहेर काढताना असं बोलली. वेल वी शॅल बी गेटिंग राऊंड अँड फेच मिस गेन. आम्ही जातो आणि मिस गेनला घेऊन येतो. रेकन ही वूड बी ग्लॅड टू हॅव हर. ती बरोबर असताना तुम्हालाही बरं वाटेल. मिस ॲडिस नॉडेड, तिने मान डोलावली. विल यू कॅरी हिम इन द फर्स्ट, की शी पॉइंटेड टू द बेडरूम डोअर, आणि तिने बेडरूमकडे पाहताना तुम्ही त्याला बेडरूममध्ये ठेवा असं म्हटलं टॉमला. द मॅन पिकअप द स्ट्रेचर, की त्या माणसाने स्ट्रेचर घेतलं अँड कॅरीड इट इन टू द नेक्स्ट रूम, आणि नंतरच्या रूममध्ये घेऊन गेले. देन सायलेंटली इच व्रंग द मदर्स बाय द हँड अँड वेंट अवे. शी वेटेड अंटिल दे हॅड शट द डोअर. तिने वाट पाहिली आणि दे हॅड शट द डोअर, त्यांनी दरवाजा बंद केला. देन शी केम टुवर्ड्स द शेड्स, आणि त्यानंतर ती शेडच्या दिशेने आली. क्रॉच वन्स मोर फेल अ शिवरिंग. क्रॉच थरथर कापत होता. ही कुड नॉट बिअर इट, त्याला ह्या गोष्टी सहन होऊ शकल्या नाही. नो ही वूड रॅदर बी हँग दॅन फेस मिस ॲडिस. ही मिस ॲडिसला तोंड देणं हे त्याला फाशीची शिक्षा झाल्याप्रमाणे होतं. ही हर्ड द की टर्न इन द लॉक, त्याने ही हर्ड द की टर्न इन द लॉक उघडताना पाहिलं. अँड ही नियरली स्क्रीम, त्यानंतर तो मोठ्याने ओरडला. बट शी डिड नॉट कम इन, परंतु ती आत आली नाही. शी मियरली अनलॉक द डोअर, दरवाजा उघडला. देन क्रॉस द किचन विथ अ हेवी ड्रॅगिंग फुटस्टेप, आणि हेवी ड्रॅगिंग फुटस्टेपने ती किचनमध्ये निघून गेली. शट हरसेल्फ इन द रूम वेअर टॉम वॉज, आणि ज्या ठिकाणी टॉमला ठेवलं होतं तिथे तिने बंदिस्त केलं स्वतःला. पीटर क्रॉच न्यू व्हॉट ही मस्ट डू. पीटर क्रॉचला माहिती होतं की आपण काय करायला हवं. द ओनली थिंग शी वॉन्टेड हिम टू डू, आणि तिने जी गोष्ट करायला हवी होती, द ओनली थिंग ही कुड पॉसिबली डू, आणि ही गोष्ट तो पॉसिबली करू शकतो. ही ओपन द डोअर, त्याने शांततेत दरवाजा उघडला. अँड सायलेंटली वेंट आउट, आणि तो बाहेर पडला. In such a way, we have covered all the paragraphs of these lessons, Miss Addis. I hope you will understand all the points that we covered in this lecture. Thank you very much.